बायोटेक्नॉलॉजी प्रिन्सिपल्स आणि प्रोसेसेसमध्ये पहिल्यांदा आपण दोन प्रिन्सिपल बघितले, जेनेटिक इंजिनिअरिंग आणि बायोप्रोसेस इंजिनिअरिंग. ते झाल्यानंतर 3 टूल्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी बघितले. त्याच्या अगोदर आपण थोडं माहिती घेतली, थेरॉटिकल टेक्निक्स ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन ऑफ फर्स्ट रिकॉम्बिनंट DNA वगैरे. नंतर टूल्स ऑफ बायोटेक्नॉलॉजीमध्ये पहिलं एन्झाईम, दुसरं क्लोनिंग वेक्टर किंवा जीन टॅक्सी आणि तिसरं कॉम्पिटंट होस्ट. आता हे सगळं झालं. पुढचं बायोटेक्नॉलॉजी प्रोसेसेस कोणते ते बघू. पहिल्यांदा आयसोलेशन ऑफ जेनेटिक मटेरियल बाय लायझेज, मग नंतर चिल्ड इथेनॉल्स टाकून स्पूलिंग केलं होतं. सेकंड, कटिंग ऑफ DNA ॲट स्पेसिफिक लोकेशन बाय रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस. तिसरं स्टेप आहे सेपरेशन अँड आयसोलेशन ऑफ डिझायर्ड DNA फ्रॅगमेंट बाय जेल इलेक्ट्रोफोरेसिस. मग ह्याच्यानंतर पुढं इथिडिनियम ब्रोमाइड टाकून पुढं UV रेस टाकले होते, त्यामुळे ब्राईट ऑरेंज बँड तयार झाले आणि इल्युजनच्या प्रोसेसने आपल्याला जे पाहिजे ते काढलं होतं. चौथं स्टेप आहे ॲम्प्लिफिकेशन ऑफ जीन ऑफ इंटरेस्ट बाय PCR, पॉलिमरेज चेन रिॲक्शन. हे आता आपण बघणार आहे. पाचवं स्टेप आहे rDNA कन्स्ट्रक्शन बाय DNA लायगेज. सहावं इन्सर्शन ऑफ रिकॉम्बिनंट DNA इन कॉम्पिटंट होस्ट. मग ह्याच्यामध्ये वेक्टरवाले मेथड्स बघितलं तर डिसार्म्ड वेक्टर्स लाईक रेट्रोव्हायरस, मॉडिफाईड TI प्लाझमिड आणि बॅक्टेरियोफेज आणि प्लाझमिड्स. आणि वेक्टरलेसवाल्यामध्ये हीट शॉक ट्रीटमेंट, जीन गन, मायक्रो इंजेक्शन, केमिकल मेथड आणि इलेक्ट्रोपोरेशन मेथड. इट इज यूज ऑफ सिलेक्टेबल मार्कर फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्म्ड रिकॉम्बिनंट होस्ट. नंतर सातवं स्टेप आहे ऑप्टेनिंग द फॉरेन जीन प्रोडक्ट. आणि आठवं डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग. आता पॉलिमरेज चेन रिॲक्शन म्हणजेच इन विट्रो DNA रेप्लिकेशन, ॲम्प्लिफिकेशन ऑफ जीन ऑफ इंटरेस्ट याच्यामधनं करू शकतो. मल्टिपल आयडेंटिकल कॉपीज ऑफ DNA ऑर जीन ऑफ इंटरेस्ट आपण तयार करतो इन विट्रो. इट इज डेव्हलप्ड बाय कॅरी मुलीज. ह्याच्यामध्ये 3 स्टेप्स आहेत. डिनॅच्युरेशन 90 ते 95 डिग्रीला, ॲनिलिंग 55 ते 65 डिग्रीला, इलॉंगेशन किंवा एक्सटेन्शन किंवा पॉलिमरेशन हे 72 डिग्री सेल्सिअसला होतं. पहिल्यांदा आता हे DNAचं फ्रॅगमेंट घेतलं डिझायर्ड, त्याला 90 to 95% नेतात. त्यामुळे त्याचं ब्रेकिंग ऑफ हायड्रोजन बॉन्ड्स होतं. त्यामुळं सेपरेशन ऑफ बोथ पॅरेंट स्ट्रँड्स DNA ह्यालाच आता हायड्रोजन बॉन्ड ब्रेकिंगलाच डिनॅच्युरेशन असं म्हणतात. मग आता हे 2 वेगळे स्ट्रँड्स आहेत. आता सेकंड स्टेप ॲनिलिंग ॲट 55 to 65 डिग्री सेल्सिअस. ॲडिशन ऑफ 2 प्रायमर्स, 2 प्रकारचे प्रायमर्स ॲड करतात 3' to 5' प्रोसेस चालण्यासाठी, म्हणजे सॉरी इच एंड 3' एंडला नेण्यासाठी पॅरेंट स्टँडच्या. मग आता हे ह्याच्यामध्ये प्रायमर गेला, हायड्रोजन बॉन्ड तयार झाला. मग तिसरं स्टेप आहे इलॉंगेशन, एक्सटेन्शन किंवा पॉलिमरायझेशन रिॲक्शन. मग ह्याच्यामध्ये DNTPs म्हणजेच ॲक्टिवेटेड न्यूक्लिओटाइड्स आर ॲडेड ॲट 72 डिग्री सेल्सिअस. आणि टॅक पॉलिमरेज थर्मस ॲक्वेटिकस ह्याला ॲड केलं जातं. आणि ह्याच्यापासून पुढं DNA रेप्लिकेशन होऊन परत एकदा जीन तयार होतं. ह्याच्यामध्ये जे प्रायमरी यूज केले होते ते स्मॉल आहेत, केमिकली सिंथेसाइज्ड ओलिगोन्यूक्लियोटाइड्स आहेत विच आर कॉम्प्लिमेंटरी टू टेम्पलेट स्ट्रँड. PCR इज थर्मल सायकल ॲज इट इज टेम्परेचर डिपेंडंट. एक डाटा दिला आहे, आफ्टर 30 सायकल्स ऑफ PCR ऑलमोस्ट 1 बिलियन कॉपीज ऑफ DNA इज फॉर्मड. आता जर आपल्याला आफ्टर N सायकल्स किती कॉपीज तयार झाल्या जर काढायचं असेल तर 2n करायचं. थर्मस ॲक्वेटिकस पॉलिमरेज काय आहे? टॅक पॉलिमरेज. इट इज DNA डिपेंडंट DNA पॉलिमरेज ऑप्टेंड फ्रॉम थर्मस ॲक्वेटिकस आर्किबॅक्टेरिया. It is thermostable enzyme active up to 110 degree Celsius. Active at high temperature, induced denaturation of double stranded DNA पण ह्याचं इंड्यूस होत नाही. Its availability popularized
popularized the PCR प्रोसेस. PCR झाल्यानंतर आपण RDNA कन्स्ट्रक्शन केलं, त्याला कॉम्पिटंट होस्टमध्ये टाकलं, त्यानंतर त्याचं आपण सिलेक्शन केलं. आता सिलेक्शन झाल्यानंतर ह्याचं आपल्याला शेवटी अल्टिमेट एम आहे टू प्रोड्यूस डिझायर्ड प्रोटीन. म्हणून ऑप्टेनिंग फॉरेन जीन प्रोडक्टमध्ये दिस नीड्स RDNA टू गेट एक्सप्रेस्ड इन होस्ट in appropriate conditions. If protein encoding gene is expressed into heterologous host, it is called a recombinant protein. The cells harboring cloned gene of interest grown on small scale in laboratory. नंतर हे सक्सेसफुल राहिलं तर डिझायर्ड प्रोडक्ट इज ऑप्टेन्ड cultural host on large scale in vessels called bioreactors to obtain the large quantities of desired products. हे जे आहेत बायोरिएक्टर्स आहेत ते 100 ते 1000 लिटरपर्यंत कल्चर करू शकतात. मोस्ट कॉमन टाईप ऑफ बायोरिएक्टर आहेत ते 2 आहेत. स्टिगरिंग टाईपमध्ये सिम्पल स्टिर्ड टँक बायोरिएक्टर आणि स्पार्ज्ड स्टिअर्ड टँक बायोरिएक्टर. पहिल्यांदा सिम्पल स्टिअर्ड टँक बायोरिएक्टर, ह्याच्यामध्ये इट हॅज सिलेंड्रिकल स्ट्रक्चर विथ कर्व्ड बेस टू फॅसिलिटेट मिक्सिंग ऑफ रिएक्टर कंटेंट्स. स्टिअरर फॅसिलिटेट्स इवन मिक्सिंग अँड ऑक्सिजन अवेलेबिलिटी थ्रू आउट द बायोरिएक्टर. आता ही जनरल गोष्ट बोलली आहे, दोन्हीसाठी लागू आहे. अ बायोरिएक्टर हॅज टेम्परेचर कंट्रोल सिस्टीम, pH कंट्रोल सिस्टीम, फोम कंट्रोल सिस्टीम, ऑक्सिजन डिलिव्हरी सिस्टीम, ॲजिटेटर सिस्टीम आणि सॅम्पलिंग पॉट्स. आता सेकंड स्पार्ज्ड स्टिअर्ड टँक रिॲक्टर, ह्याच्यामध्ये ऑक्सिजन इज अल्टरनेटली बबल्ड. ऑक्सिजन बबल्स ड्रॅमॅटिकली increase O2 transfer area, increased surface area for O2 transfer spherical असल्यामुळं. बायोरिएक्टर provides optimum growth conditions like temperature, pH, salts, vitamins, oxygen आणि substrates. कल्चर जे आहेत ते 2 प्रकारचे असू शकतात. एक तर कंटिन्युअस किंवा ओपन सिस्टीम ह्याचंच नाव आहे, आणि दुसरं आहे ते बॅच किंवा क्लोज्ड सिस्टीम. आता कंटिन्युअसमध्ये वरनं फ्रेश कल्चर टाकायला लागलेत, होस्ट टाकायला लागलेत, खालनं प्रोडक्ट जे आहे ते आणि मेटाबॉलिक वेस्ट ते आहे ते बाहेर काढायला लागलेत. पण बॅच सिस्टीम किंवा क्लोज्ड सिस्टीममध्ये तसं नाही आहे. कंटिन्युअस सिस्टीममध्ये मेंटेन सेल्स इन देअर फिजिओलॉजिकली मोस्ट ॲक्टिव्ह फेज, म्हणजेच लॉग किंवा एक्सपोनेन्शियल फेजमध्ये त्यांना बनवून ठेवतात. विच प्रोड्यूस लार्ज बायोमास. तेच इकडं पलीकडच्या बाजूला गेलं तर हे असं करू शकत नाही त्यांनी. तिथं 3 फेजेस येतात, लॅग, लॉग आणि स्टेबल फेजेस. त्यामुळे लेसर बायोमास इज प्रोड्युस्ड. इकडं कंटिन्युअसमध्ये इन्क्रीज्ड यील्ड ऑफ डिझायर्ड प्रोटीन्स आणि इकडं लेसर यील्ड ऑफ डिझायर्ड प्रोडक्ट्स. आता पुढं डाऊनस्ट्रीम प्रोसेसिंग, हे 8वं स्टेप आहे. आफ्टर कम्प्लिशन ऑफ बायोसिंथेटिक फेज, प्रोडक्ट has to be subjected through series of processes before it is ready for marketing as a finished product called downstream processing. These vary from product to product आणि ह्याच्यामुळेच प्रोडक्टचं प्राइस काय ते ठरतं. It includes separation and purification of product, addition of suitable preservatives, clinical trials for drugs, स्ट्रिक्ट क्वालिटी कंट्रोल टेस्टिंग आणि पॅकेजिंग.